नाटगावमध्ये असणारं हे पांजू हे पेठ समुद्राच्या मध्ये मागेच पांजू पेठ आहे गाव. तर माझ्या मामाचं गाव आहे ते, म्हणजे माझ्या काकीचं माहेर. तर इथेचं कारण असं की उद्या हनुमान जयंती आहे आणि या पांजू या गावाची जत्रा आहे. तर त्या जत्रेच्या निमित्त आम्ही इकडे नाटकाचं म्हणजे नाटक असते जत्रेला, तर त्या नाटकाचं सेटअप कलर करण्यासाठी आम्ही आलेलं आहे. तर आमची आत्ताच होडी गेली, तर एक होडी गेल्यानंतर अर्धा तास थांबावं लागतं. त्याच्यानंतर मग होडीचा प्रवास. पाणी आम्ही आता बंदरावर पोचलो आहे होडीमधून आणि जी समोरच पेंटिंग केलेली आहे ते माझे मिस्टर आर्टिस्ट गणेश सलेनी यांनी. तर सुंदर अशी कॅलिग्राफी माझी वसुंधरा अभियान. तर पांजूगावमध्ये येऊन 2 दिवस आधीच त्यांनी ही पेंटिंग केलेली आहे. तर खूप सुंदर पेंटिंग आहे. मी सुद्धा आजच बघितली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. वाकडी तिकडी मामाच्या घरी आलो आणि बघा कोलबी तिने बनवलंय. कृतिका मामीनी बनवलं. पॅलेट आहे का? एवढी मोठी पॅलेट. नाईस. पॅलेट एवढा मोठा कलर भारी वाटते बघ. आणि आता सुरुवात झाली आहे नाटकाचा सेटअप कलर करायला. सर्वात पहिला पडद्यावर व्हाईट कलर मारून मग त्याच्यावर पुन्हा जो भिंतीचा कलर आहे तो मारायला लावला. आणि हा सेटअप आहे, हा फोल्डिंगवाला सेटअप आहे, म्हणजे हा उचलून नेऊ शकतो आपण कुठे पण आणि दुसरा पण लावू शकतो. तर सुरुवात केली आहे, बघूया कसा होतोय. बस स्टॉप बनवायला घेतला आहे आणि त्यांना पूर्णपणे जुन्या काळातला असा बस स्टॉप पाहिजे. रंगकाम करताना रंगांमध्ये खेळायला आणि वेगवेगळ्या प्रकारे रंगलेपन करायला खूप मजा येते. आर्टिस्ट असल्यामुळे हा आनंद घ्यायला मला आवडतो आणि तसं पण सगळ्याच आर्टिस्टला आवडतं. पहिल्याच्या काळातला गावातला हा बसस्टॉप आहे, त्याच्यामुळे त्या बसस्टॉपच्या खाली टाईल्स आहेत, त्याच्यामुळे त्या टाईल्स चौकोन चौकोन आखून आम्ही कलर करतोय. आणि ह्या बघा माझ्या बहिणी कशा मदत करतायत आम्हाला पेंटिंग करायला. सगळ्याजणी एकदम मन लावून काम करतायत. त्यांच्या गावातला नाटकाचा सेटअप आहे ना, त्यांची गावची जत्रा आहे, त्याच्यामुळे खूप उत्सुकता आहे त्यांना. ह्या 2 मैत्रिणी जीवलग. दोन घराच्या मधल्या गल्लीत आम्ही पेंटिंग करतोय, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काढायलाच मिळत नाही. मी बाजूच्या घरात आली आहे, तिथून ही व्हिडिओ काढले. भारी वाटते ना. बस स्टॉपवर असणारे छोटे छोटे पोस्टर इथे आम्ही चिपकवायला लागलेत. न्यूजपेपरमधून शोधून काढायचे असे पोस्टर. चालते जाड्या पण पातळ जाड्या. बाबाला पण लागा. वसई, विरार, नायगाव, जितेंद्र, पांजू, खोतिवडे, पापडी, टिवरी, राजावली, घोडबंदर, ठाणे, भाईंदर, काश्मीर, राई, मोरवा ही सगळी आहे वसई, विरार, भाईंदर मधल्या गावांची नावं. बस स्थानक. पांजू गावामध्ये आणि हा नाटकाचा सेटअप आहे. अचानक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ त्यांचं नाटक आहे. आज त्यांच्या गावाची जत्रा आहे हनुमान जयंती निमित्त. तर त्यांचं नाटक आहे वाकडी तिकडी. त्या नाटकाचा हा सेटअप बनवलेला आहे. तर जुन्या काळातला हा वाडा बनवला आहे आणि तिकडे घरातून नियम सुद्धा दिलेले
तर नाटक चालू व्हायला थोडाच वेळ आहे, थोड्या वेळाने नाटक चालू होईल आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा बनवलेला इकडे एक सेटअप आहे फर्स्ट स्टॉपचा, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. बॅक स्टेजला काम करणारे जे कलाकार आहेत ते सगळे कलाकार आहेत, त्यांची ही सगळी मेहनत आहे. ते मामा आहेत आणि मधले मामा आणि अजून एक छोटे मामा आहेत. त्यांचं सेट डिझायनर म्हणून, त्या नाटकाचं सेट डिझायनर म्हणून त्यांचं नाव आहे किरण गुहे. पण सगळेजण मिळून काम करतात. तर अशी ही पांजूची जत्रा आणि नाटकाचा आम्ही बनवलेला सेटअप तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. ह्या पांजू गावाची सफर मला खूपच आवडली. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.